आमदार खासदारांच्या मुलांना आणि कुटुंबियांना उमेदवारी नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचा मोठा निर्णय। राज्यात कुठेही आमदार आणि खासदारांच्या मुलांना तिकीट मिळणार नाही। इतकी वर्ष लढलो, मुंबईला कुणीच हिसकावू शकलं नाही। काही झालं तरी भाजपला हरवायचं म्हणजे हरवायचंच। कोणी येऊ दे अथवा नको, मी लढणार। शिवसेना भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्धार। मनसेचा उद्या रंगशारदामध्ये मेळावा। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। मुंबईतील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। हर्षवर्धन सपकाळांकडून काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा। युतीमध्ये वंचितच्या वाट्याला 62 जागा तर इतर 28 जागांबाबत चर्चा सुरू। ठाकरे बंधूंमध्ये अजूनही काही जागांवर पेच असल्याची माहिती। काही जागांमध्ये अदलाबदल करण्याची मनसेची मागणी, तर जागा वाटपात कोणताही पेच नसल्याचा संजय राऊतांचा दावा। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आज पुण्यात महत्त्वाची बैठक। मवियासोबत जायचं की नाही, मनसे आज घेणार निर्णय, तर मनसे ठाकरे सेनेत आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार। ठाकरे बंधूंचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबईत केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। राष्ट्रवादी सोबत आल्यास ठाकरेंच्या शिवसेनेतील कोट्यातील जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका संदर्भात आज भाजपची उच्चस्तरीय बैठक। जागा वाटपावरच्या चर्चेसह मुंबई पालिकेसाठी पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपची उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती। उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं अदानींच्या हस्ते उद्घाटन। कार्यक्रमाला पवार कुटुंब पुन्हा एकत्र। अजित पवार आणि रोहित पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास। बारामतीमधल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा। अदानींचं भाषण सुरू असताना काका पुतण्यामध्ये संवाद। वयोमर्यादा ओलांडलेल्या एमपीएससी उमेदवारांना दिलासा। उमेदवारांना 1 वर्ष वाढवून मिळणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय। वाशिम आणि यवतमाळमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान। दोन्ही ठिकाणी वन विभागानं पिंजऱ्याच्या सहाय्यानं बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं। पुण्यातील गांजवे चौकात 2 वाहनांमध्ये अपघात। कार चालकानं अचानक रस्त्यात कार थांबवल्यानं एक बस दुसऱ्या बसवर आदळली। कार चालकाला संतप्त जमावाकडून मारहाण। मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे भारताचं नेतृत्व। आयुष म्हात्रे अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार। दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपद।